जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका. शाळेत असल्यापासून आपण हे ऐकत आलोय, पण आज याच जातीभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय. मराठा आरक्षणाच्या मागणीनं जसा जोर धरला, तसा ओबीसी, धनगर, मुस्लिम अशा इतर जातींच्या आरक्षणाच्या मुद्द्यांनाही डोकं वर काढलं. राज्यात मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा वाद पेटलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आणि ओबीसींच्या इतर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे. वार पलटवाराच्या या राजकारणात रविवारी हिंगोलीत झालेल्या ओबीसी महामेळाव्यातून ओबीसी नेत्यांनी एल्गार दिला. या मेळाव्यात ओबीसींची ताकद दाखवण्याचा इशाराही देण्यात आला. इतकंच काय तर एकदा ओबीसींच्या हाती सत्ता देऊन बघा असं आवाहनही ओबीसी नेत्यांनी केलं. पण सध्या राज्यात ओबीसींची ताकद किती आहे? राज्यात खरंच ओबीसींचं सरकार येऊ शकतं का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातल्या मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. 1960च्या दशकात मराठा शेतकरी हा कुणबी असल्याची मांडणी त्यांनी केली होती. या मागणीला घटनात्मकदृष्ट्या मंजुरी मिळाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कुणबी ही प्रमाणपत्र मिळालं. पुढे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ज्यांनी जातींचा उल्लेख मराठा असा वगळून कुणबी अशी नोंद केली आहे, त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणही मिळालं. महाराष्ट्रात एससी, एसटी, ओबीसी आणि अनुसूचित जाती जमातींसाठी एकूण 52% आरक्षण आहे. त्यातलं 27% आरक्षण हे ओबीसींसाठी आहे. ओबीसी प्रवर्गात 300हून अधिक जातींचा समावेश आहे. आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली. आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यामुळे ओबीसी मराठा वादही पेटला. पण राज्यात ओबीसींची ताकद किती आहे तेही बघू. आता ओबीसी ही देशातली सगळ्यात मोठी वोट बँक आहे हे नाकारता येत नाही. पण राज्यात ओबीसींची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात ओबीसी समाज 54%, त्यात 27% ओबीसींना आरक्षण आहे. यामध्ये माळी, तेली, धनगर, वंजारी, कुणबी या सगळ्या जाती आहेत. एवढ्या मोठ्या समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसांपासून घातला जातोय. त्यासाठी मंत्रालयापासून खालपर्यंतचे लोक जबाबदार आहेत. हे षडयंत्र आहे असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. पण राज्यात ओबीसींची लोकसंख्या नेमकी किती आहे याबाबत सध्या तरी कोणतेही अचूक अंदाज नाहीयेत. कारण 1931 पासून ओबीसी जातींची मोजणी थांबली आहे. सामाजिक आर्थिक जनगणनेमध्ये ओबीसी जातींचा डेटा संकलित करण्यात आला होता, पण तो सार्वजनिक मात्र कधी करण्यात आला नाही. आता ओबीसी लोकसंख्येबाबत अनेक सरकारी आकडे आहेत. 1990 मध्ये केंद्रातील तत्कालीन व्ही.पी. सिंह सरकारनं द्वितीय मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी लागू केल्या होत्या, जो आज मंडल आयोग म्हणूनही ओळखला जातो. तर या मंडल आयोगानं ओबीसींची लोकसंख्या ही 52% असल्याचा अंदाज व्यक्त केला. तथापि मंडल आयोगानं केलेल्या ओबीसी लोकसंख्येचा अंदाज हा केवळ 1931च्या जनगणनेवर आधारित होता. त्याचवेळी पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे अर्थात PLFS नुसार 2021-22 मध्ये ओबीसी लोकसंख्या सुमारे 46% असण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या 20% आणि एसटीची लोकसंख्या सुमारे 10%. तर मंडल आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीचा आधार घेतच छगन भुजबळ त्यांचं म्हणणं मांडतात. चंद्रकांत बावकर यांनी ओबीसी महामेळाव्यात बोलताना मराठे सत्ताधारी आहेत, जे तुम्हीच म्हणता त्यांना घरी बसवा आणि ओबीसींना महाराष्ट्राचं राज्य करू देत, तुमचे प्रश्न सुटले म्हणून समजा असं वक्तव्य केलं होतं. फक्त बावकरच नाही, पण इतरही अनेक ओबीसी नेत्यांनी राज्यात ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. तर ओबीसी महामेळाव्याच्या निमित्तानं ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात एकवटला. वेगवेगळ्या पक्षातले ओबीसी नेतेही एका मंचावर आले. परिणामी ओबीसींची ताकद वाढत असल्याची चर्चाही रंगली. पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की राज्यात खरंच ओबीसी सरकार येऊ शकतं का? ओबीसी एकत्र आले तर मराठा उमेदवाराचा पराभव होऊ शकतो का? आणि तसंच मराठे एकत्र आले तर ओबीसी उमेदवाराचा पराभव होऊ शकतो का? तर केवळ मराठा वोट बँक किंवा ओबीसी वोट बँकेवर लक्ष करून सत्ता आणणं शक्य नाही. कारण महाराष्ट्रातल्या 288 पैकी एकाही मतदारसंघाची भूराजकीय आणि राजकीय सामाजिक संरचनाच अशी उरलेली नाही की ती फक्त एका विशिष्ट जाती किंवा समुदायापुरती मर्यादित आहे. सर्वच्या सर्व मतदारसंघामध्ये कमी अधिक प्रमाणात सगळे जात समूह पसरलेले आहेत आणि एका विशिष्ट समूहाची वोट बँक एखाद्या नेत्याला राजकारणात एस्टॅब्लिश करू शकेल, पण सातत्यानं निवडून आणू शकेलच याची गॅरंटी आता उरलेली नाही. सध्या ओबीसी समाज आणि मराठा समाज दोघंही रस्त्यावर उतरलेत. मोठ्या प्रमाणात दोन्ही समाज एकवटतात. त्यामुळे एक कोणता समाज वरचढ ठरवून आपली ताकद सिद्ध करू शकेल का, हे तर येणारी वेळच सांगेल. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.